जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेलं आगरझरी गाव फुलपाखरू उद्यानासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी स्थानिक आणि बाहेरून येणारे हजारो पर्यटक या उद्यानाला भेट देतात. अत्यंत सुबकपणे साकारलेलं हे उद्यान पर्यटनात भर घालत असताना या उद्यानाला बळकटी देण्यासाठी प्रकल्प प्रशासनानं अख्खं गाव फुलपाखरू ग्राम रूपात विकसित करण्याचा संकल्प केला आहे. खास आराखडा तयार करून ग्रामस्थांना या अंतर्गत प्रशिक्षण दिलं जात आहे. गावातील प्रत्येक घराला एका फुलपाखरू प्रजातीचं नाव दिलं जाणार असून ती फुलपाखरू प्रजाती प्रामुख्यानं आढळणाऱ्या झाडाचं संवर्धन आणि विक्री त्या कुटुंबाला करता येणार आहे. गावात महिला गाईड नेमून त्यांच्याद्वारे ग्राम सफर घडविली जाणार आहे. वाघाव्यतिरिक्त परिसंस्थेतील सर्वात छोट्या घटकाला केंद्रस्थानी ठेवत पर्यटन विकास साधला जाणार आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे ताडोबा परिघात रोजगार वाढून आर्थिक समृद्धी आली आहे. मात्र 100% आदिवासी गाव असलेल्या आगरझरी सारख्या गावांमध्ये स्थानिक उच्च शिक्षित नाहीत. त्यामुळे गावातील बेरोजगारांच्या हातांना नव्या समृद्धीचा फायदा मिळत नव्हता. मात्र फुलपाखरू ग्राम साकारण्यात येत असल्यानं त्यांनाही या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. ॲक्च्युली आपलं माहिती आहे की जसं आगरझरीमध्ये आधी बटरफ्लाय पार्क आहे आणि आता आपण बरेच वेळी आपण टुरिस्ट यांना जे सामान्य जनता आहे त्याला टायगर आणि त्या सोबतचे जे ॲनिमल्स आहेत त्याचं जास्त त्यांना आपुलकी त्यांच्यासोबत असते. पण जे हे लहान कीटक आहे त्यांच्यासोबत त्यांना माहिती जास्त नसते. पण ते जे आहे ना ते तसंच पॉलिनेशन आणि जे दुसऱ्या प्रक्रिया त्याद्वारे इकोसिस्टममध्ये त्यांच्या जे भूमिका आहे ते फार जास्त आहे. तर त्याकरिता असं सामान्य जे जनमानस आहे त्यांना हे सामान्य कीटक आणि किंवा बटरफ्लाय बाबत माहिती व्हावे याकरिता आपण हे पूर्ण जे आगरझरी गाव आहे त्याला आपण बटरफ्लाय पार्क म्हणून आपण विलेज म्हणून आपण डेव्हलप करतो. तर यामध्ये आपण काय करतो की प्रत्येक जे घर आहे त्याला आपण बटरफ्लायचे नाव देतो. पूर्ण गावामध्ये जे आहे क्लिनिंगचं आपण काम करत आहोत. त्याच्यानंतर जे यामध्ये 3 आपण लेडी बटरफ्लाय गाईड जे आहे ना, ते आपण नेमणूक केलेले आहे. ते काय पूर्ण गावामध्ये जे काही आगंतुक येणार, त्यांना घेऊन फिरवणार आणि बटरफ्लाय बाबत ते सांगणार. प्रत्येक घरला त्यांच्या जे सभोवतील जे एरिया आहे, त्यामध्ये आपण बटरफ्लायच्या रोपे आपण लावणार. याशिवाय आपण प्रत्येक घराला आपण बटरफ्लायचे जे नेक्टर प्लांट आहे किंवा त्यांच्या जे लार्वल होस्ट आहे त्याच्या रोप आपण देतो आणि ते विकणार आणि त्याचं जे उत्पन्न होईल ते त्यांना मिळेल. ते असं आपण करत आहोत. त्यांच्या दुसरं जे असं ठिकाण आहे जिथे आपण बटरफ्लायचं गार्डन किंवा छान असा प्रकल्प चालू आहे. त्यांना आपण घेऊन गेलं आणि त्यांना फिरवून पण आला आणि त्यांचं ट्रेनिंग आता चालू आहे. त्यांचं एक सोशल मीडिया अकाउंट पण आपण सुरू केलेलं आहे. CSRचे आपण प्रपोजल सबमिट केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांना जे आहे या प्रकल्पाकरिता सहाय्य पण मिळत आहे. तर हे सगळे आपण जे विविध गोष्टी आहेत ते राबवून प्रत्येक पूर्ण गावाला जे आहे ना ते आपण गार्डन सरीखा आपण तयार करणार असं आपण मानस आहे. ताडोबानी आता नवीन प्रकल्प चालू केला आहे की आगरझरी बटरफ्लाय विलेज म्हणून. ते हा चांगला उपक्रम आहे कारण की अगोदरच इथं पर्यटन गेट आहे आणि जर बटरफ्लाय विलेज जर झालं, जे बटरफ्लाय विलेज मध्ये झाल्यानंतर जे सफारीमध्ये जे ज्यांना रोजगार मिळत नाही अशा कुटुंबांना सुद्धा या बटरफ्लाय विलेज पासून रोजगार मिळेल आणि पर्यटक सुद्धा या गावाकडे आकर्षित होऊन या गावाची शोभा वाढणार. आणि जे मुलं इथं शिक्षणासाठी कमी आहे, हा पूर्ण ट्रायबल आदिवासीचा गाव आहे, तर इथं शिक्षणाची पात्रता खूप कमी आहे. तर त्या अशा याच्याने पर्यटक येऊन सुद्धा त्यांचं पण मनोबल वाढून आणि शिक्षणासाठी मुलं सुद्धा आणखी प्रोत्साहित होईल.